चंद्रकांत पाटील यांनी आता आकड्यांचं गणित मांडलेलं आहे. मुंबईमध्ये भाजपला 90 जागा आणि शिवसेनेला 40 जागा मिळतील. हे मान्य आहे तुम्हाला? मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मुंबईतले आमचे जे प्रचारामध्ये प्रमुख आहेत शिंदे साहेब ते त्याबद्दलचं मत मांडतील. पण मला असं वाटतं की घोडा मैदान जवळच आहे. उद्याच आपल्याला या संदर्भातले आकडे काय ते कळणार आहेत आणि म्हणून याबद्दलचे अंदाज कोणाचे चांगले निघू शकतात, परंतु त्यांचे काय अंदाज असतील ते आज मतदान व्हायच्या आधीच अंदाज का सांगतो माणूस, म्हणजे इतरांचे उमेदवार आणि मतदारांनी खचावं हे त्यांचं राजकारण असतं. पुण्यात 120 जागा लागतील. गणेश बिडकरे म्हणतात आणि दादाही म्हणतात 115 ते 20च्या जागाच्या. त्यांचंच मैदान, त्यांचाच क्रिकेट, त्यांचाच बॉल, त्यांचेच अंपायर, त्यामुळे ते स्वतः ठरवून सांगतात काय चाललंय ते. पण ठीक आहे, पुढच्या काळामध्ये जे काय होईल त्याच्यामध्ये आपल्याला समोर दिसेलच काय सत्य आहे. काय मुरलीधर मोहोळ असं म्हणाले की आम्हाला कुणाच्याही पाठिंब्याची गरज नसणार आहे, स्वबळावर आम्ही महापौर होतो. हेच वाक्य ते लोकसभेच्या आधी बोलले असते तर बरं झालं असतं असं मला वाटतं, परंतु लोकसभेच्या नंतर ते हे सर्व विसरलेले आहेत युतीचा धर्म आणि त्याच्यानंतर खूप अहंकाराचा वारा त्यांच्यापर्यंत पोचलेला आहे. पण ठीक आहे, अहंकाराचा जो गर्व असतो तो काळ त्याच्यावरती उत्तर देत असतो. आम्हाला एकच वाटतं की आमच्या संदर्भामध्ये खाजगीमध्ये त्यांनी काही जी विधानं केलेली आहेत ठिकठिकाणी, आम्ही एकच जाणार दोनच जाणार, ही त्यांना शोभणारी नव्हती युती धर्माला. आणि ज्या मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आम्ही त्यांच्याबरोबर लोकसभा आणि विधानसभेत काम केलं त्या संपूर्ण आम्ही केलेल्या विश्वासाला आणि कामाला हरताळ फासणारी होती, हे मात्र पुणेकर शिवसेनेचे उमेदवार जे आहेत आणि मतदार यांच्या नक्की लक्षात राहणार. त्याच्या निकालानंतर आता भाजप स्वबळावर म्हणते, समजा अजित पवार आणि तुमच्या शिवसेनेला समाधानकारक जागा मिळाल्या तर एक वेगळा पॅटर्न पाहायला मिळेल का? मग हे संपूर्णपणे काय चित्र होते तयार त्याच्यावरती अवलंबून आहे. भूमिका प्रत्येकाचं एकमेकाशी वागणं, आपल्या राजकीय भूमिका शेवटी एक भाग आहे की आम्ही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुतीमध्ये आहोत आणि त्यामुळे अशा प्रकारचे मतभेद जरी झाले तरी सुद्धा त्या मतभेदाच्या पलीकडे आम्ही अनेक वेळेला गेलेलो आहे. त्यामुळे परिस्थितीबद्दलचा अभ्यास करण्याच्या आधीच काही एक म्हण आहे बघा मराठीमध्ये, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, तसे काही पक्षांची परिस्थिती आहे की ते आधीच कायम कुणाबरोबर जायचं याचा पाठिंबा जाहीर करतात. त्यामुळे असला उतावळेपणा आता कधी शिवसेनेने केला नाहीये आणि करणार पण नाहीये. माननीय शिंदे साहेब आम्हाला जसं मार्गदर्शन करतील ते आम्ही स्वीकारणार आणि जे काही असेल जनतेच्या हितासाठी ते आम्ही त्याप्रमाणे आमची भूमिका असेल. काही ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने अर्थात जे पुण्यातले प्रमुख नेते आहेत मुरलीधर मोहोळ यांनी ज्या प्रकारे तुम्हाला फसवलं, धोका दिला म्हणता येईल युती करू म्हणून, याची दखल घेऊन योग्य वेळी त्यांना उत्तर दिलं जाईल या सगळ्या गोष्टींचं. मला असं वाटतं त्यांनी राजकारणामध्ये काही आम्हाला ज्यांची युती करायची की नाही याच्याबद्दल वरून त्यांना सांगण्यात आलं म्हणून त्यांनी ती युतीची चर्चा केली होती. आम्हाला सुद्धा लक्षात आलेलं होतं की त्यांना युती करायची आहे की नाही आणि त्यांना युती करायची होती ती त्यांच्या टर्म्सवरती करायची होती की ज्याच्यामध्ये उमेदवार कोण असणार ते पण तेच सांगत होते, कोण उमेदवार नको हेही सांगत होते. अशा प्रकारे आमचे दंगेकरांसारख्या जे आमचे उमेदवार होते त्यांच्या घरात आम्ही 2 तिकीटं देणार नाही अशी त्यांनी भाषा वापरली होती. हे आम्हाला कधी कुठलाही स्वाभिमानी पक्ष या गोष्टी मान्य करणार नाहीये आणि धडा वगैरेचा प्रश्न नाहीये. मला असं वाटतं की या निवडणुकीमध्येच त्यांना जे काही परिश्रम करायला लागलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना त्याची जाणीव झाली असेल.